नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गॅस क्रोमॅटोग्राफी आणि मास स्पेक्ट्रोमेट्री या दोघी टेक्निकचं कॉम्बिनेशन करून सेपरेशन आणि आयडेंटिफिकेशन एखाद्या कंपाऊंडचं कसं केलं जातं. आणि आपण दोघंही सेपरेट पाहणार आहोत, म्हणजे गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये कोणकोणते कंपोनंट आहेत, मास स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये कोणकोणते कंपोनंट असतात आणि दोघांचं कॉम्बिनेशन करून याचा कोणकोणत्या फील्डमध्ये, म्हणजे कोणकोणत्या जे काही ब्रांचेस वगैरे आहेत सायन्सचे, त्याच्यामध्ये कसा वापर केला जातो ते सुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणजे ॲप्लिकेशन, लिमिटेशन आणि त्याचे जे काही कन्क्लुजन आहे शेवटीचे, म्हणजे या दोघी टेक्निकचा वापर करून काय नेमकी कन्क्लुजन निघतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर व्हिडिओ सुरुवात करूयात. तर गॅस क्रोमॅटोग्राफी आणि मास स्पेक्ट्रोमेट्री या दोघी ॲनालिटिकल टेक्निकल आहे, जेणेकरून गॅस क्रोमॅटोग्राफी आणि मास स्पेक्ट्रोमेट्री याच्याद्वारे आपण आयडेंटिफिकेशन आणि क्वांटिफिकेशन करू शकतो व्होलाटाईल आणि सेमी व्होलाटाईल कंपाऊंड जे की मिक्सचरमध्ये प्रेझेंट असतात. तर दोघेही जो काही सेमी व्होलाटाईल आणि व्होलाटाईल कंपाऊंडचं आपण आयडेंटिफिकेशन आणि क्वांटिफिकेशन या दोघी टेक्निकद्वारे करू शकतो. ज्यावेळेस हे कंबाईन होतं त्यावेळेस आपण त्याचं जे सेपरेशन किंवा आयडेंटिफिकेशन आहे ते करू शकतो. तर वेगवेगळ्या फील्डमध्ये याचं ॲप्लिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. ड्रग टेस्टिंगमध्ये, फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये, एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस म्हणजे पोल्युटन असतील, पेस्टिसाईड असतील, कंटॅमिनेंट्स असतील, त्याच्यामध्ये याचा वापर हा केला जातो. फूड अँड फ्लेवर ॲनालिसिसमध्ये, फार्मास्युटिकल रिसर्चमध्ये आणि केमिकल आणि बायोकेमिकल रिसर्चमध्ये अशा वेगवेगळ्या टेक्निकमध्ये किंवा वेगवेगळ्या जे काही ब्रांचेस वगैरे आहेत त्याच्यामध्ये याचा वापर हा केला जातो. तर पहिल्यांदा आपण त्याचा प्रिन्सिपल पाहूयात. तर दोघेही डिवाईड केलेले आहेत. स्टेप 1मध्ये गॅस क्रोमॅटोग्राफी, स्टेप्स 2मध्ये मास स्पेक्ट्रोमेट्री. तर गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये स्पेशली सेपरेशन ऑफ अ कंपाऊंड हे परफॉर्म केलं जातं. याच्यामध्ये सॅम्पल हे वेपराईज केलं जातं, त्याच्यानंतर ते इनर्ट गॅससोबत कॅरी आउट करून स्टेशनरी फेजमध्ये पाठवलं जातं आणि नंतर जो काही कंपाऊंड असेल तो सेपरेशन होतो त्याच्या बॉइलिंग पॉईंटनुसार आणि त्याचं इंटरॅक्शन होतं कॉलमसोबत इंटरॅक्शन झाल्यानंतर जो काही सेपरेशन हे कंपाऊंड आहे तो नंतर मास स्पेक्ट्रोमीटर फर्दर आयडेंटिफिकेशनसाठी फर्दर प्रोसेससाठी पाठवला जातो. तर गॅस क्रोमॅटोग्राफीचा प्रिन्सिपल काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा सॅम्पल वेपराईज केलं जातं. वेपराईज केल्यानंतर त्याला इनर्ट गॅस जो काही आहे त्याच्यासोबत त्याला वेपराईज केल्यानंतर तो स्टेशनरी फेजमध्ये पाठवला जातो. स्टेशनरी फेजमध्ये जे काही कंपाऊंड आहे ते सेपरेशन होतात, कारण की त्यांचं इंटरॅक्ट होतं कॉलमसोबत आणि त्याच्या बॉइलिंग पॉईंटनुसार, त्याच्या बेसनुसार त्याचं सेपरेशन होतं आणि नंतर मग जे काही सिंगल सेपरेटेड जे कंपाऊंड आहेत ते मास स्पेक्ट्रोमीटरकडे आयडेंटिफिकेशनसाठी पाठवलं जातं. आणि मास स्पेक्ट्रोमेट्रीचं काय काम आहे? आयडेंटिफिकेशन ऑफ कंपाऊंड. तर याच्यामध्ये काय केलं जातं? सगळ्यात पहिल्यांदा जो काही GCमधून आलेला, म्हणजे गॅस क्रोमॅटोग्राफीमधून आलेला कंपाऊंडला आयोनाइज फॉर्ममध्ये कन्वर्ट केला जातं. तर मॉलिक्यूल हा आयोनाइज केला जातो, जेणेकरून त्याचे जो काही न्यूट्रल असलेला जो काही कंपाऊंड आहे त्याच्यावरती चार्ज किंवा त्याच्यावरती आयन हा बंबार्ड केला जातो. बंबार्ड केल्यानंतर तो चार्ज फ्रॅगमेंट तयार होतो, चार्ज मॉलिक्यूल तयार होतो. त्याच्यानंतर जे काही फ्रॅगमेंट आहे ते ॲनालिसिस केलं जातं बेस्ड ऑन देअर मास टू दी चार्ज रेशो. त्याच्यानंतर जो काही स्पेक्ट्रम आहे तो ऑब्टेन झाल्यानंतर एक युनिक फिंगरप्रिंट, एक युनिक स्पेक्ट्रम वेगवेगळ्या कंपाऊंडचा आपल्याला पाहायला मिळतं. तर प्रिन्सिपल एकदम सिम्पल आहे. सॅम्पलला वेपराईज केलं जातं, वेपराईज केल्यानंतर इनर्ट गॅससोबत त्याला वेपराईज केल्यानंतर त्याला स्टेशनरी फेजमध्ये टाकलं जातं. कंपाऊंड हे सेपरेटेड होतात बाय देअर बॉइलिंग पॉईंट आणि इंटरॅक्शन विथ द कॉलम. आणि नंतर जो काही सेपरेटेड कंपाऊंड आहे तो मास स्पेक्ट्रोमीटर स्कोपीमध्ये पाठवला जातो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काम होतं आयोनायझेशन, म्हणजे जो काही मॉलिक्यूल आहे त्याला आयोनाइज फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं आणि त्याच्यामध्ये जे काही केमिकल आहे वगैरे त्याचा वापर करून त्याला आयोनाइज फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. आणि त्याच्यानंतर फ्रॅगमेंट जो काही आहे, चार्ज फ्रॅगमेंट किंवा चार्ज मॉलिक्यूल, त्याच्या मास × चार्ज रेशोद्वारे त्याच्या बेसिसवरती त्याचं सेपरेशन ॲनालिसिस हे होतं. आणि जो काही मास स्पेक्ट्रम आहे, वेगवेगळे जे काही मास ॲनालायझर आहे, क्वाड्रिपॉल आहे, फोटो मल्टिप्रोट्यूब आहे, असे वेगवेगळे जे काही मास ॲनालायझर आहे किंवा जे काही डिटेक्टर आहे त्याचा वापर करून जे काही युनिक स्पेक्ट्रम किंवा युनिक फिंगरप्रिंट प्रत्येक कंपाऊंडचं आपल्याला ॲनालिसिस करायला भेटतं. तर हे झालं त्याचं प्रिन्सिपल. आता इन्स्ट्रुमेंटेशन पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गॅस क्रोमॅटोग्राफीचं इन्स्ट्रुमेंटेशन पाहूयात. तर पहिल्यांदा कॅरियर गॅस सिस्टीम, म्हणजे जे काही इनर्ट गॅस असतं त्याच्यामध्ये हेलियम, नायट्रोजन, ॲर्गॉन हे जे काही आहे इनर्ट गॅस वापरले जातात, जेणेकरून ते ॲज अ ट्रान्सपोर्टर
जे की सॅम्पलला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरले जातात. त्याच्यानंतर सॅम्पल इंजेक्शन सिस्टीम. तर हे जे काही लिक्विड अँड गॅसेस सॅम्पल आहेत ते JC कॉलममध्ये इंजेक्ट केले जातात. इंजेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही लॉंग कॉईल जे काही कॅपिलरी कॉलम आहे ते विशन सेपरेशनसाठी, कारण की त्याच्यात इंटरॅक्शन होते कंपाऊंडचं आणि जे काही मॉलिक्युल आहे त्याचं जे कॉलमसोबत आणि त्याच्या बॉइलिंग पॉईंटच्या बेसिसवरती जे काही सेपरेशन होते, मग त्या ओव्हनमध्ये किंवा त्या कॉलममध्ये त्याचं सेपरेशन हे होतं. आणि नंतर मग जो काही डिटेक्टर कंपाऊंड आहे तो सिग्नल आहे तो मास स्पेक्ट्रोमीटरकडे पाठवला जातो. हे झालं गॅस क्रोमॅटोग्राफीचं इन्स्ट्रुमेंटेशन. आता पाहूयात मास स्पेक्ट्रोमीटरचं. सगळ्यात पहिल्यांदा आयोनायझेशन सोर्स वापरला जातो आयनाइज फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी. तर याच्यामध्ये मॉलिक्युलला कन्वर्ट केलं जातं आयनमध्ये वाया इलेक्ट्रॉन आयनायझेशन किंवा केमिकल आयनायझेशन. त्याच्यानंतर फिल्टर आणि जे काही सेपरेट आयन आहे त्याच्या मास टू द चार्ज रेशोद्वारे मास ॲनालायझर हा फिल्टर करतो किंवा सेपरेशन करतो. त्याच्यानंतर डिटेक्टर काय करतं, हे जे काही सेपरेटली झालेले जे काही मास टू चार्ज रेशो त्याच्या बेसिसवरती जे काही मॉलिक्युल आहे ते सेपरेट झालेले तो डिटेक्ट करतो आणि त्याला ॲज अ कन्वर्ट करतो मास स्पेक्ट्रममध्ये. आणि डाटा सिस्टीम काय करते, एक मास स्पेक्ट्रम प्रोसेस प्रोव्हाइड करते जेणेकरून कंपाऊंडचं जे काही आयडेंटिफिकेशन आहे ते होऊ शकेल. हे झालं मास स्पेक्ट्रोमीटरचं इन्स्ट्रुमेंटेशन. तर आयनायझेशन टेक्निकमध्ये जे काही MS म्हणजे मास स्पेक्ट्रोमीटरमध्ये जे काही आयनायझेशन सोर्स किंवा आयनायझेशन टेक्निकमध्ये इलेक्ट्रॉन आयनायझेशन आणि केमिकल आयनायझेशन हे 2 टेक्निक वापरले जातात. तर इलेक्ट्रॉन आयनायझेशनमध्ये जो काही इलेक्ट्रॉन आहे ते डायरेक्टली बंबार्ड केले जातात सॅम्पलवरती जेणेकरून फ्रॅगमेंटेशन कॉज होईल, आयनायझेशन कॉज होईल आणि त्याच्यामुळे जे काही मॅक्स स्पेक्ट्रम आहे तो कॅरेक्टरिस्टिक्स करण्यासाठी आपल्याला प्रोड्यूस होतो. त्याच्यानंतर केमिकल आयनायझेशनद्वारे सुद्धा जे आयनायझेशन प्रोसेस ते घडून आणली जाते त्याच्यामध्ये मिथियम, अमोनिया हे 2 रेजंट गॅस वापरले जातात जेणेकरून त्याचं कन्व्हर्जन हे आयोनिक मॉलिक्युलमध्ये होईल विथ दी लेस फ्रॅगमेंटेशन. त्यामुळे हे जे काही 2 टेक्निक आहेत इलेक्ट्रॉन आयनायझेशन आणि केमिकल आयनायझेशन, या टेक्निक मास स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आयनायझेशन करण्यासाठी वापरल्या जातात. त्याच्यानंतर आता आपण याचे ॲडव्हान्टेजेस पाहूयात. तर हाय सेन्सिटिव्हिटी आणि सिलेक्टिव्हिटी याच्यातमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ॲक्युरेट आयोनाइज असलेले जे काही मॉलिक्युल आहे ते सेपरेट याच्याद्वारे केले जातात. तसंच याच्यामध्ये आयनायझेशनमध्ये इलेक्ट्रॉन किंवा केमिकलचा ॲक्युरेटली जे काही रिएजंट आहे त्याचा वापर करून सेपरेशन होतं. तसंच जे काही इनर्ट गॅस आहेत त्यासुद्धा सिलेक्टिव्ह असलेले जे काही गॅसेस आहेत तेच वापरले जातात. त्याच्यानंतर ॲक्युरेट आयडेंटिफिकेशन. एखाद्या कॉम्प्लेक्स मिक्सचरमध्ये जर जास्त प्रमाणात जर कंपाऊंड असतील तर ते आपल्याला सेपरेशन करायचं आहे किंवा आयडेंटिफिकेशन करायचं आहे तर ही टेक्निक त्याच्यामध्ये ॲक्युरेटली आयडेंटिफिकेशन करून देते. तसंच बोथ याच्यामध्ये आपल्याला क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह दोघंही ॲनालिसिस आपल्या याच्यामध्ये होतं आणि फास्ट आणि रिलायबल ही टेक्निक आहे. हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहे. लिमिटेशन जर आपण पाहिलं, काही जे व्होलेटाईल कंपाऊंड आहे ते थर्मली स्टेबल असतात आणि त्यामुळे ही जे काही टेक्निक आहेत त्यांनाच जास्त रेफर करते. तसंच आपण जे काही मास स्पेक्ट्रा आहे त्याला इंटरप्रिटेट करण्यासाठी किंवा त्याला डिटरमाइन करण्यासाठी एक स्पेशल पर्सनचा किंवा स्पेशल हेल्थकेअर प्रोफेशनल पर्सनचा गरज लागते. तसंच ही जे काही इन्स्ट्रुमेंटेशन आहे ते एक्सपेन्सिव्ह आहे आणि याला खूप मेंटेनन्सची गरज लागते. त्यामुळे मेंटेनन्स पर्सनसुद्धा याच्यामध्ये लागतो. तर हे त्याचे लिमिटेशन आपल्याला पाहायला मिळतात. तसंच ॲप्लिकेशन जर पाहिलं फॉरेन्सिक सायन्समध्ये, टॉक्झिकोलॉजीमध्ये ड्रग टेस्टिंगमध्ये याचा वापर होऊ शकतो किंवा एखादा ड्रग तयार केलं आहे त्याच्यामध्ये जर कंटॅमिनंट आहे की नाही ते चेक करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो किंवा कंटॅमिनंट असेल तर ते आपण सेपरेट आउट करू शकतो. नंतर एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंगमध्ये पाहिलं तर एखाद्या पेस्टिसाईडमध्ये पोल्युटन आहे की नाही किंवा काही कंटॅमिनंट्स आहे ते आपण डिटेक्ट करू शकतो. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ड्रग प्युरिटी चेक करू शकतो, फॉर्म्युलेशन ॲनालिसिस करू शकतो. वॉटर आपण जे काही वॉटर वापरतो आहे किंवा रॉ जे मटेरियल वापरतो आहे ते कंटॅमिनंट फ्री आहे की नाही ते डिटेक्ट करू शकतो. आणि फूड आणि बेवरेज इंडस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं जे काही फूड ॲडिटिव्ज आहे कंटॅमिनेशन ते डिटेक्ट करू शकतो. तसंच आपण पाहिलं क्लिनिकल डायग्नोसिसमध्ये मेटाबॉलिक आणि बायोमार्कर ॲनालिसिसमध्ये सुद्धा याचा वापर हा करू शकतो. तर हे झालं त्याचे ॲप्लिकेशन. तर कन्क्लुजन जर आपण पाहिलं या दोघी टेक्निकचा जर वापर केला ही एक पॉवरफुल टेक्निक आहे त्याच्यामुळे जे काही केमिस्ट्री, फॉरेन्सिक, फार्मास्युटिकल, एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये याचा वापर आपण करू शकतो. तर एकदम सिम्पल टेक्निक आहे. GC आणि MS एकदम सिम्पल आहे. प्रिन्सिपल पण एकदम सिम्पल आहे आणि इन्स्ट्रुमेंटेशन पण सिम्पल आहे. तर मी आता एक थोडंसं तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो. पहिल्यांदा सॅम्पल काय घेतलं जातं,
इनर्ट गॅससोबत चेस्ट एअर फेजमध्ये पाठवलं जातं. त्याच्यानंतर त्याचं सेपरेशन होतं. त्याच्या बॉइलिंग पॉईंटनुसार शेष आणि कॉलमसोबत त्याचं इंटरॅक्ट होतं सेपरेशन होण्यासाठी. त्याच्यानंतर GC मधून ते पाठवलं जातं मास स्पेक्ट्रोमीटरकडं. त्याच्यानंतर तिथं काय केलं, आयोनायझेशन त्याचं केलं जातं. आयोनायझेशन केल्यानंतर तो चार्ज फ्रॅगमेंटमध्ये कन्वर्ट होतो. त्याच्यानंतर मास इंड्यूस चार्ज रेशोद्वारे त्याचं सेपरेशन त्याच्या बेसिसवरती केलं जातं. त्याच्यानंतर जो काही डिटेक्टर आहे तो डिटेक्ट करतो आणि मास स्पेक्ट्रम आपल्याला डाटा प्रोसेस झाल्यानंतर दिसतो. ते झालं GCMSचं पूर्णपणे इन्स्ट्रुमेंटेशन. जर हा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर तुम्ही या नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस केला आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.